हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। खूप सुंदर अशी ही आपण ग्रेव्हीची वाटाण्याची भाजी इथे बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ही पद्धत गावाकडची आहे, त्यामुळे ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल। आता यासाठी आपण मसाला तयार करून घेऊयात। सर्वात पहिल्यांदा आपण कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून यामध्ये घालायचे आहेत। छान कांदा परतायचा आहे, याला थोडा वेळ लागणार आहे। त्यामध्येच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्याही घालायच्या आहेत। मस्त कांदा आणि लसूण परतून घेऊयात। त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरही घालणार आहोत। वाटण करतानाच कोथिंबीर घातली की त्याचा फ्लेवर एक खूप छान येतो। आता हे मिश्रण जे आहे ते साधारण 7 ते 8 मिनिटं आपल्याला छान परतायचं आहे। परतताना मी यामध्ये आलंही घातलेलं आहे। ही रेसिपी माझ्या आईची आहे, ती अप्रतिम अशी ही भाजी बनवते। आज मी तो प्रयत्न करणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल। जेव्हा तुम्ही करून बघाल तेव्हा ती कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। 7-8 मिनिटं झालेले आहेत। कांदा मस्त असा सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। साधारण इथे पाऊण ते 1 वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते किसून यामध्ये घालायचं आहे। सुकं खोबरं घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सतत आपल्याला 3 ते 4 मिनिटं असं भाजून घ्यायचं आहे। आणि भाजून झाल्यानंतर आपला मसाला जो आहे तो तयार होणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मस्त खोबरं भाजून झालंय। ते आपण गॅस बंद करून छान थंड करून घेतलेलं आहे। ते सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे लाल तिखट मी ॲड केलेलं आहे 1 चमचाभर। त्यानंतर इथे धना पावडर आपल्याला ॲड करायची आहे आणि इथे मी काळ्या मसाल्याचा वापर करणार आहे। हा मसाला माझ्या आईने मला बनवलेला आहे, बनवून दिलेला आहे, तोही यामध्ये मी घातलेला आहे। रंगासाठी आपण अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि हे सर्व साहित्य थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत, पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर मी पेस्ट इथे तयार केलेली आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता हा मसाला आपला तयार आहे, त्यासाठी फोडणी करायला घेऊयात। त्यासाठी आपण गॅसवरती 2 चमचे तेल घालून कढई गरम करायला ठेवलेली होती। तेल तापल्यानंतर जिरे मोहरी घालून घ्यायचे आहेत, हिंग घालून घ्यायचं आहे आणि हळदही घालून घ्यायची आहे। अप्रतिम ही भाजी बनते, नक्की बनवून बघा। आता ही जी फोडणी आहे ती झाल्यानंतर वाटलेलं वाटण जे आहे मिक्सरवरती ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। गावाकडे शक्यतो पाटा वरवंट्याचा वापर केला जातो हा मसाला वाटण्यासाठी, ती अजून वेगळी टेस्ट होते। माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी मिक्सरवरती बारीक केलेला आहे। हा मसाला अप्रतिम बनतो आणि 3 ते 4 मिनिटं मस्त परतून घ्यायचा आहे हा मसाला। तेल छान सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला वाटाणा घालून घ्यायचा आहे। तर इथे 2 वाटी मी फ्रोझन मटार जो आहे तो यामध्ये घातलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मार्केटमधला आणून फ्रेश असा मटार यामध्ये घालू शकता, काहीच हरकत नाही आहे। सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात, छान हलवून घेऊयात आणि काही मिनिटातच आपली भाजी तयार होणार आहे। थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत, साधारण अर्धी वाटी ते 1 वाटी इथे मी पाणी ॲड केलेलं आहे। मस्त ग्रेव्हीची ही खूप झणझणीत आणि भन्नाट अशी ही वाटाण्याची भाजी इथे तयार होणार आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी। छान मिक्स करून घेऊयात आणि याला मस्त दणदणीत अशी वाफ देणार आहोत। त्यासाठी झाकण घालून ठेवूयात। साधारण 4 ते 5 मिनिटानंतर खूप सुंदर अशी वाफ येणार आहे। आहा, मस्त सुगंध सुटलाय, नक्की बनवून बघा। मार्केटमध्ये खूप सुंदर असा वाटाणा आलेला आहे आणि अशी ग्रेव्हीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। आता आपण ही सुंदर अशी झणझणीत वाटाण्याची ग्रेव्ही भाजी सर्व करून घेणार आहोत। तुम्हाला माझ्या कोणत्या रेसिपीज आवडतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका।
आपली ही सुंदर ग्रेव्हीची वाटाणा भाजी इथे तयार झालेली आहे. मस्तपैकी दिसते आणि याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशी एक छान रेसिपी घेऊन.